खरं तर आज मला जो विषय मी मांडतोय हा विषय ह्या आधीसुद्धा मी घेतला होता. विषय असा आहे की जी मुलं बाहेरगावी शिकायला जातात, बाहेरगावी म्हणजे आपलं गाव सोडून शिक्षणासाठी खास करून तर कॉलेजमध्ये जातात, त्या मुलांची खरं तर हत्या होते आणि दाखवली जाते नंतरला आत्महत्या म्हणून. हे आजपर्यंत कॉलेजमध्ये जास्त मोठ्या प्रमाणात होत होतं आणि आज तर शाळेमध्ये देखील अशा घटना होत आल्यात. लातूरची एक चिमुकली मुलगी, तिचा देखील बळी अशाच प्रकाराने घेतला गेला. खऱ्या अर्थाने माझी समाज बांधवांना कळकळीची विनंती आहे की आपण एक नेते म्हणून, एक कार्यकर्ता म्हणून एक कॉल करता आणि खरोखर त्या कुटुंबाला कुठेतरी न्याय देण्याच्या भूमिकेमध्ये तुम्ही उभे राहता. परंतु माझी त्याच्याबरोबर आणखीन एक अशी विनंती आहे की आपण सर्वजण कॉल करतो, झटतो, भिडतो की शासनाकडून कुठेतरी, प्रशासनाकडून कुठेतरी एक न्याय मिळाला पाहिजे. परंतु तो न्याय प्रविष्टेमध्ये जेव्हा तो विषय जातो त्यावेळेस देखील आपण त्या कुटुंबाला धीर देणं, त्या न्याय प्रक्रियेमध्ये आपण सुद्धा सहभाग होणं हे खूप गरजेचं आहे. जोपर्यंत ह्या विषयाचा की खरोखर एखाद्या नरधमा म्हणजे ज्यांनी हे कृत्य केलं आहे मुळात त्याला एखादी सजा लागत नाही, ती फाशीसारखी असेल किंवा जन्मठेप असेल, अशा विषयावरती मुळात आपण घाव घालत नाही आणि तो मॅसेज मुळात समाजापर्यंत जोपर्यंत जाणार नाही ना तोपर्यंत हे असे कृत्य, असे कांड, असे मनुवादी हे कायम बळी घेत राहणार. आणि हे थांबवायचं असेल तर खरोखर ज्या ज्या वेळेला अशा काही गोष्टी घडतात, असे जे विषय घडतात हे ठरवून केलं जात आहे, तर हे करत असताना ह्या लोकांपर्यंत हा सुद्धा मॅसेज जाणं गरजेचं आहे की एखादा जर बळी गेला तर हा जो समाज आहे हा त्याला न्याय मिळेपर्यंत त्याच्या सोबत राहतो, हा मेसेज जाणं गरजेचं आहे. ही विनंती.